Hello students, welcome to this new lecture of the topic counting principles of the paper discrete mathematics or discrete structures. In this lecture we are going to see some examples which depends upon the use of counting principles. We have seen that counting principles in the first lecture of this particular lecture series. You may refer the playlist of our channel, that is getsolutions.tech. In that refer first lecture of the counting principle. In that first lecture of counting principle we have discussed all the counting principles. Now we have to take examples depending upon that particular counting principles. Okay, example: how many integers between 1 to 989, that is 989, which are divisible by 2 or 7? Also find the number of integers which are divisible by 7 but not by 2. Okay, simple question. 1 ते 989 मध्ये 2 ने किंवा 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती हे आपल्याला पहिल्यांदा काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर 1 ते 989 मध्ये 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या परंतु ॲट द सेम टाइम 2 ने पूर्ण भाग न जाणाऱ्या संख्या किती हे पण आपल्याला काढायचं आहे. काढूयात. पहिल्यांदा ड्राफ्टिंग करूयात. दिलेले जे काही एक्झाम्पल आहे ते आपल्या सेट थेअरीमध्ये आपण ट्रान्सफर करूयात. लेट यू इक्वल टू, यू हा युनिव्हर्सल सेट असेल, यू इक्वल टू द डिजिट्स अंडर कन्सिडरेशन्स आर 1 to 989, 1 ते 989 पर्यंतच्या संख्यांचा विचार करायचा आहे. म्हणजे 1 2 3 अप टू सो ऑन 989. ओके, 989. देअरफॉर कार्डिनॅलिटी ऑफ यू, दॅट इज नंबर ऑफ एलिमेंट्स इन द सेट कॅपिटल यू इज इक्वल टू असतील 989, 989. ठीक आहे. आता वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स आपण कन्सिडर करूयात. 2 इव्हेंट दिलेले आहेत, 2 ने भाग जाणाऱ्या संख्या आणि 7 ने भाग जाणाऱ्या संख्या. ओके, ड्राफ्टिंग करूयात. लेट कॅपिटल ए बी द सेट ऑफ ऑल इंटिजर्स इन बिटवीन 1 to 989 which are divisible by, which are divisible by 2. Okay, similarly let b be the set of all integers in between 1 to 989 which are divisible by 7. ठीक आहे. 2 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट ए मानलाय, 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट आपण बी मानलेला आहे. ओके, काय काढायचं आपल्याला? 2 ने किंवा 5 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती हा काउंट काढायचा आहे. 2 ने किंवा 5 ने म्हणजेच 2 ने किंवा 5 ने, 2 ने किंवा 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट किंवा आहे, ऑर आहे, ऑर आहे म्हणजे डेफिनेटली इथं युनियन असेल. म्हणजे 2 ने किंवा 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट म्हणजेच काय असेल मॅथमॅटिकली, सिम्बॉलिकली, दॅट इज अ ए युनियन बी. ओके, ए युनियन बी डिनोट्स द सेट ऑफ ऑल इंटिजर्स इन बिटवीन 1 to 989 which are divisible by 2 or 7. ठीक आहे, 2 or 7. कनेक्टिव्ह ऑर आहे म्हणजे डेफिनेटली युनियन असणार आहे आणि जर कनेक्टिव्ह अँड असेल तर डेफिनेटली इंटरसेक्शन असणार आहे. ठीक आहे, 2 or 7 असेल. दॅट इज हिअर वी हॅव टू फाइंड येस 2 ने किंवा 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती काढायच्या आहेत. म्हणजेच हिअर वी हॅव टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी. ओके, संख्या कोणत्या आहेत हे आपल्याला माहित नाहीये, पण संख्या किती आहेत हे आपण नक्कीच सांगू शकतो. ठीक आहे, वी हॅव टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए युनियन बी. ओके, देअरफॉर बाय युजिंग प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन, by using principle of course counting principle, mutual inclusion exclusion, फॉर 2 सेट्स, ए आणि बी दोनच सेट्स आहेत, त्याच्यामुळे 2 सेट्ससाठीचं प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन वापरावं लागेल. वी गेट येस what is that principle of mutual inclusion exclusion that you know very well. Proceed. What is that? Cardinality of A union with B, that is ALHS, is equal to cardinality of A plus cardinality of B
मायनस कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड. समजा याला मी इक्वेशन नंबर 1 बोलतो. ठीक आहे. आता याच्यामध्ये कार्डिनॅलिटी ऑफ ए, कार्डिनॅलिटी ऑफ बी आणि कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी काढावी लागेल. ठीक आहे. आता कार्डिनॅलिटी ऑफ ए काढण्यासाठी ए हा कोणाचा सेट आहे? 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट आहे. त्यामुळे कार्डिनॅलिटी ऑफ ए काढण्यासाठी काय करावं लागेल? 989 ला डायरेक्ट 2 ने आपण डिवाइड करणार आणि 989 ला 2 ने डिवाइड केल्यानंतर येणारा जो काही फ्रॅक्शन आहे त्या फ्रॅक्शनचा फक्त आपण इंटिजर पार्ट कन्सिडर करणार. तो इंटिजर पार्ट म्हणजेच कार्डिनॅलिटी ऑफ ए असेल. ओके, टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए, सिंपल थिंग. टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए. ठीक आहे, कन्सिडर टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए. कन्सिडर काय कन्सिडर करावं लागेल? येस, सिंपल थिंग. 989 ला 2 ने डिवाइड करा. 989 डिवाइड बाय 2 इज इक्वल टू, हा फ्रॅक्शन किती येत आहे? यू कॅन यूज कॅल्क्युलेटर. 989 भागिले 2 इक्वल टू, कॅल्क्युलेटर यूज करा. आन्सर किती येते बघा. येस, परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. 494.50. इज इट करेक्ट? 494.50. ओके, आपल्याला माहिती आहे कार्डिनॅलिटी कधीही पॉईंटमध्ये नसणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त इंटिजर पार्ट घ्यावा लागेल. देअरफॉर कार्डिनॅलिटी ऑफ ए इज इक्वल टू 494. ठीक आहे. 494.99 जरी असलं असतं तरी सुद्धा आपण 494च घेतलं असतं, 495 घ्यायचं नाही आहे. रिमेंबर दॅट थिंग. आणि इथं आपण कार्डिनॅलिटी काढतोय, भागाकार करत नाही आहे, त्याच्यामुळे ऑफकोर्स कार्डिनॅलिटी कधीही पॉईंटमध्ये नसणार, ही पण गोष्ट लक्षात घ्या. सिमिलरली टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ बी. ओके, आता बी हा सेट कुणाचा आहे? 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट आहे. कार्डिनॅलिटी ऑफ बी काढण्यासाठी काय करावं लागेल? 989 ला सरळ 7 ने डिवाइड करा. कन्सिडर 989 डिवाइडेड बाय 7 इज इक्वल टू, 989 ला 7 ने भागल्यानंतर व्हॉट इज द क्वोशंट? दॅट इज 141.29. ओके, परफॉर्म द कॅल्क्युलेशन्स. Our interest is to find cardinality. Therefore, cardinality of B is equal to, consider only integer part, which is a 141. Okay, फक्त integer part चा विचार करायचा आहे, that is a 141 असेल. ठीक आहे. कार्डिनॅलिटी ऑफ ए आत्ता आपण फाइंड आउट केली, कार्डिनॅलिटी ऑफ बी आत्ता फाइंड आउट केली. आता आपल्याला फाइंड आउट करायची कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी. आणि कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी काढण्यासाठी पहिल्यांदा ए इंटरसेक्शन बी हा कोणाचा सेट आहे तो लिहूयात. जर ए हा 2 ने भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट असेल, बी हा 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट असेल, तर ए इंटरसेक्शन बी हा सेट कोणाचा असेल? 2 ने आणि 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट असेल. कारण आपल्याला माहिती आहे इंटरसेक्शन आहे, इंटरसेक्शन आहे म्हणल्यानंतर आपण डेफिनेटली अँड हे कनेक्टिव्ह वापरत असतो. 2 ने आणि 7 ने ओके पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट असेल. ओके, नाऊ ए इंटरसेक्शन विथ बी. पहिल्यांदा आपण ड्राफ्टिंग करूयात. ए इंटरसेक्शन विथ बी कोणाचा सेट आहे लिहूयात. डिनोट्स द सेट ऑफ ऑल इंटिजर्स इन बिटवीन 1 to 989 989 which are divisible by 2 and 7. Okay, 2 and 7, that is divisible by 2 into 7, that is equal to 14. ठीक आहे. आपल्याला माहिती आहे ज्या संख्येला 14 ने पूर्ण भाग जातो नक्कीच त्या संख्येला 2 ने पण पूर्ण भाग जातो, नक्कीच त्या संख्येला 7 ने सुद्धा पूर्ण भाग जातो. ठीक आहे. म्हणजे ऑफकोर्स ज्या संख्येला 2 ने आणि 7 ने पूर्ण भाग जातो नक्कीच त्या संख्येला दोघांच्या गुणाकाराने म्हणजे ऑफकोर्स 2 गुणिले 7 इक्वल टू 14 ने पूर्ण भाग गेलाच पाहिजे. ठीक आहे. आता आपल्याला कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी काढायची आहे. ओके, नाउ कन्सिडर टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी. ओके, टू फाइंड कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी काय कन्सिडर करावं लागेल? ए इंटरसेक्शन बी ची कार्डिनॅलिटी काढायची आहे, म्हणजेच 2 ने आणि 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती हे काढायचं आहे. 2 ने आणि 7 ने म्हणजेच 14 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. आणि 14 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती हे काढण्यासाठी ॲज युजल काय करावं लागेल? 989 ला 14 ने डिवाइड करा. दॅट इज इक्वल टू 989 भागिले 14 इज इक्वल टू किती आलं?
परफॉर्म द कॅल्क्युलेशन 70.64. ओके, 70.64. देअरफॉर आपला इंटरेस्ट आहे कार्डिनॅलिटीमध्ये. कार्डिनॅलिटी कधीही पॉईंटमध्ये नसणार, कारण ते नंबर ऑफ एलिमेंट्स आहेत आणि नंबर ऑफ एलिमेंट्स कधीही पॉईंटमध्ये नसणार आहे. देअरफॉर कन्सिडर ओनली द इंटिजर पार्ट ऑफ द न्यूमरेटर ऑफ द कोशंट. सॉरी, देअरफॉर कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन बी इज इक्वल टू 70 झाली. ठीक आहे, कार्डिनॅलिटी ऑफ ए काढली आहे, कार्डिनॅलिटी ऑफ बी काढली आहे, कार्डिनॅलिटी ऑफ ए इंटरसेक्शन विथ बी आत्ताच आपण काढलेले आहे. देअरफॉर पुट अप ऑल दीज व्हॅल्यूज in equation number 1. Therefore, putting these values, very simple thing, very interesting. Therefore, putting these values of cardinalities in above equation number 1. Okay, equation number 1 मध्ये सगळ्या values उचलून put up करूया. Therefore, put up that values. Therefore, LHS remains as it is. Cardinality of A union with B is equal to, yes, cardinality of A, which is nothing but equal to 494, plus cardinality of B, which is equal to 141, and minus cardinality of A intersection with B, which is executed as a 70. That is equal to, perform the calculations, 494 plus 141, 494 plus 141 and minus 70 is equal to, yes, 565. Perform the calculations. Mention your answer in the chat box. 565. 565. ठीक आहे. Therefore, cardinality of A union B is equal to 565 आलेली आहे. आता cardinality of A union B equal to 565 आलं, याचा अर्थ काय? A union B कोणाचा सेट आहे? 2 ने किंवा 7 ने पूर्णभाग जाणाऱ्या संख्यांचा सेट आहे आणि त्याची cardinality 565 आलेली आहे. याचा अर्थ काय? 1 ते 989 मध्ये 565 इतक्या संख्या अशा आहेत की ज्यांना 2 ने किंवा 7 ने पूर्णभाग जातो. ओके, देअरफॉर फायनल आन्सर लिहूयात, वर्डिंग मध्ये लिहूयात. देअरफॉर देअर आर 565 इंटीजर्स in between 1 to 989 989 which are divisible by 2 or 7. Okay, that is the answer. पहिल्या क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे. आतापर्यंत आपण ज्या काही गोष्टी मांडल्या त्याला आपण नंबर 1 म्हणूयात, कारण हे पहिल्या क्वेश्चनचा आन्सर आलेला आहे. ठीक आहे. आता दुसरा क्वेश्चन काय? also find the integers or number of integers which are divisible by 7 but not by 2. Okay, also find the number of integers which are divisible by 7 but not by 2. Okay, आता आपल्याला काय काढायचं आहे? अशा संख्या काढायच्या आहेत की ज्या संख्यांना 7 ने पूर्ण भाग जातो बट ॲट द सेम टाइम 2 ने पूर्ण भाग जात नाही. ओके, म्हणजे फक्त 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या अशा संख्या काढायच्या आहेत की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाहीये. ठीक आहे, 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या अशा संख्या की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाहीये. म्हणजे फक्त 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या किती की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाहीये, म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे? येस, फोकस ऑन दिस वन. म्हणजे आपल्याला काय काढायचं आहे बघा बरं. आता इथे बी हा कशाचा सेट आहे? 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट हा बी घेतलाय, 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट हा ए घेतलाय. ठीक आहे, आपल्याला अशा संख्या काढायच्या आहेत की ज्यांना फक्त 7 ने पूर्ण भाग जातो मात्र 2 ने पूर्ण भाग जात नाहीये. आता फॉर एक्झाम्पल सपोज 14 ही संख्या आपण घेतली. ठीक आहे, तर 14 या संख्येला 7 ने पण पूर्ण भाग जातो, 7 2 14. सिमिलरली 2 ने पण पूर्ण भाग जातो, दॅट इज बेस 14. म्हणजे ही संख्या दोन्ही ठिकाणी काउंट झाली आणि ही संख्या आपल्याला इथं घ्यायची नाही. आपल्याला कोणत्या संख्या काढायच्या आहेत? अशा संख्या काढायच्या आहेत की ज्यांना फक्त 7 ने पूर्ण भाग जातो, ॲट द सेम टाइम 2 ने पूर्ण भाग गेला नाही पाहिजे. ओके, म्हणजेच काय? कोणत्या सेटची कार्डिनॅलिटी काढायची? 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट म्हणजे कोणता असेल? बी. 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट म्हणजे कोणता असेल? ए. आपल्याला अशा संख्या काढायच्या आहेत की ज्यांना फक्त 7 ने पूर्ण भाग जातो, ॲट द सेम टाइम 2 ने पूर्ण भाग जात नाहीये, म्हणजेच
B minus A denotes the set of all integers which are divisible by 7 but not by 2, and here we have to find out cardinality of B minus A. Getting this? Okay, very simple thing. म्हणजे 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या अशा संख्या की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाहीये, म्हणजेच इथं आपल्याला B minus A या सेटची कार्डिनॅलिटी काढायची आहे. ऑल ऑफ यू गेटिंग दिस? हे ड्राफ्टिंग जमायला पाहिजे. ओके, नाउ B minus A denotes the set of all integers, in between 1 to 989 989 which are divisible by only 7 but not by 2. Getting this? But not by 2. ओके, फक्त 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या अशा संख्या की ज्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाहीये. ओके, दॅट इज हियर वी हॅव टू फाइंड. Yes, what we have to find? Cardinality of the set B minus A. Getting this? Cardinality of B minus A किती हे आपल्याला काढायचं आहे. आणि कार्डिनॅलिटी ऑफ डिफरन्स ऑफ द टू सेट्स काढण्यासाठी काउंटिंग प्रिन्सिपल आहे. ते काउंटिंग प्रिन्सिपल काय आहे हे आपल्या लेक्चर नंबर 1 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. ओके, देअरफॉर बाय युजिंग काउंटिंग प्रिन्सिपल वी हॅव डायरेक्टली द फॉर्म्युला कार्डिनॅलिटी ऑफ B minus A is equal to cardinality of B minus cardinality of A intersection with B किंवा B intersection with A म्हणलं तरी चालेल. ठीक आहे, that is equal to cardinality of B आपण ऑलरेडी काढलेली आहे, which is that 141 141 minus cardinality of A intersection B आपण ऑलरेडी काढलेली आहे, which is that 70. okay, that is equal to final answer. Yes, final answer. Cardinality of A minus cardinality of A intersection C म्हणजेच A intersection B म्हणजेच 141 वजा 70 is equal to what is that? Perform the calculations. 141 minus 70 is equal to 71. Is equal to 71. Getting this? शेवटच्या स्टेपला फक्त LHS लिहितो. Therefore, cardinality of the set B minus A is equal to 71 झालं. ठीक आहे. Therefore, there are 71 integers which are divisible by only 7 but not by 2. Okay. Therefore, final answer लिहूयात. Therefore, there are 71 integers in between 1 to 989 which are divisible only by 7 but not by 5, not by 2. Getting this? ओके, म्हणजे 71 इतक्या संख्या अशा आहेत की ज्यांना 7 ने पूर्ण भाग जातो, ऍट द सेम टाइम 2 ने पूर्ण भाग जात नाहीये. ओके, समजा असं विचारलं असतं अशा संख्या किती आहेत की ज्याला 2 ने पूर्ण भाग जातो मात्र 7 ने पूर्ण भाग जात नाही. ओके, 2 ने पूर्ण भाग जातो मात्र 7 ने पूर्ण भाग जात नाही अशा जर संख्या विचारल्या तर ऑफकोर्स 2 ने पूर्ण भाग जातो आणि 7 ने पूर्ण भाग जात नाहीये. 2 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट A आहे, 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट B आहे. 2 ने पूर्ण भाग जातो मात्र 7 ने पूर्ण भाग जात नाही म्हणजेच A minus B या सेटची कार्डिनॅलिटी आपल्याला काढावी लागेल. आणि कार्डिनॅलिटी ऑफ A minus B इज इक्वल टू व्हॉट इज दॅट फॉर्म्युला? Cardinality of A minus B is equal to cardinality of A minus cardinality of A intersection with B. Getting this? Okay. म्हणजे कोणतं जरी विचारलं तरी सुद्धा सांगता यायला पाहिजे. सिमिलरली समजा असं विचारलं, how many integers between 1 to 989 which are neither divisible by 2 nor by 7. ओके, 2 ने किंवा 7 ने कुणीच भाग न जाणाऱ्या संख्या किती हे जर विचारलं असेल तर तुम्हाला काय विचारलंय? 2 ने किंवा 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा सेट म्हणजे A युनियन B असेल. A युनियन B चा कॉम्प्लिमेंट म्हणजे कोणता सेट असेल? A युनियन B
ब्रॅकेटचा कॉम्प्लिमेंट दॅट डिनोट्स द सेट ऑफ ऑल इंटिजर्स इन बिटवीन 1 to 989 which are neither divisible by 2 nor by 7. ओके, 1 ते 989 मधल्या 2 ने किंवा 7 ने पूर्ण भाग जाणाऱ्या संख्या म्हणजेच ए युनियन बी ची कार्डिनॅलिटी आपण काढली आहे 565. ठीक आहे, 565 एवढी आपली कार्डिनॅलिटी काढलेली आहे. आता हे 565 ही संख्या कार्डिनॅलिटी ऑफ यू मधून वजा करा. टोटल आहेत 989. 989 पैकी 565 इतक्या संख्या अशा आहेत की ज्यांना 3 ने किंवा 2 ने किंवा 5 ने पूर्ण भाग जातो. म्हणजे ऑफकोर्स राहिलेल्या 989 वजा 565 इतक्या राहिलेल्या ज्या संख्या आहेत त्यांना 2 ने किंवा 7 ने कुणीही पूर्ण भाग जात नाहीये. गेटिंग दिस? म्हणजे काही जरी विचारलं तरी सुद्धा आपण काउंटिंग प्रिन्सिपलचा आधार घेऊन त्या पर्टिक्युलर सेटची कार्डिनॅलिटी काढू शकतो. फक्त कोणता सेट काय रिप्रेझेंट करतो हे माहीत असणं गरजेचं आहे. ओके, गेटिंग दिस? समजतंय? Let's stop here. Thus, in this lecture, we have seen one example which depends upon the principle of mutual inclusion exclusion for two sets. Okay. दोन सेटसाठी प्रिन्सिपल ऑफ म्युच्युअल इन्क्लुजन एक्सक्लुजन कसं वापरायचं याच्यावर डिपेंड असणं आपण एक एक्झाम्पल पाहिलेलं आहे. ओके, लेट्स स्टॉप हिअर. थँक्यू.